पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत वारकरी मोठ्या उत्साहाने आळंदी तसेच देहूवरून मोठ्या उत्साहात पंढरपूरला निघण्यासाठी काल पालखीचा सोहळा सुरू झाला आहे. वारकरी मोठ्या उत्साहात निघालेले आहेत. आता आज पुणे शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा संगम होतो. संगमवाडी पुलाजवळ दोन्ही पालख्यांचं मनोमिलन होतं. तिथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसरमधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यानंतर या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. त्यामुळं आजचा दिवस या दोन्ही पालख्या तसेच वारकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पुण्यामध्ये या पालख्यांचे आता आज मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने मनोमिलन होते आणि हा दिवस वारकऱ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असतो. संत तुकाराम महाराजांची पालखी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. नानापेठ येथील निवडुंगा विठ्ठल मंदिरात 2 दिवस त्याचा मुक्काम असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतील गांधीवाड्यातून पहाटे 6 वाजता पुण्याकडे मार्गस्थ झाली. भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरात 2 दिवसासाठी मुक्कामी असेल. तसेच वारकऱ्यांनी फेर, फुगड्या आणि विठोबाच्या नावाच्या नामघोषात मोठ्या उत्साहात ह्या पालखीचा सोहळा पुण्यापर्यंत आज येऊन ठेपणार आहे. आळंदीत भगव्या पताका, टाळ मृदुंगांचा निनाद आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सुरू आहे. पालखी समवेत जाण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत. फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरींनी प्रस्थानापूर्वी मनसोक्त आनंद लुटला आहे. पावसाच्या सरीमध्ये हरिनामाचा गजर देखील चालू आहे. आता पावसातही उत्साह अगदी ओसंडून वाहत आहे. भर पावसात देखील वारकऱ्यांचा उत्साह अजिबात मंदावलेला नाही. सोहळा सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुक्कामी विसावला असून इथून पुढे पंढरपूरकडे आज प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीत देखील भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांबरोबरच भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. तर असा पालखीचा हा नयनरम्य सोहळा आज पुण्यामध्ये रंगणार आहे. तर पाहायला विसरू नका. जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल.